तर विलास भुमरे यांच्याप्रमाणे अकलूजमध्ये झेडपीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या लहान मुलाला मतदानाच्या केंद्रावरती नेलं। इतकंच नाही तर या लहान मुलानं मतदानाचं बटण देखील दाबलंय। या सगळ्या प्रकरणी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासह संबंधित तिथले जे अधिकारी कर्मचारी होते त्यांच्यावरती कारवाई करा असे आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। राज्यामधल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होती आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 731 जागांसाठी काल मतदान पार पडलंय। तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी देखील काल मतदान झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यामध्ये शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आणि त्यामुळे या निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला होता। दरम्यान काल संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 50% जास्त मतदान झालं अशी माहिती मिळते आणि याच निकालाचे सर्व अचूक आणि जलद अपडेट्स तुम्हाला उद्या सकाळपासून एबीपी माझावरती बघता येतील। पुढची बातमी बघूयात। पुणे जिल्हा परिषदेसाठी काल मतदान पार पडलं आणि बारामतीमधून सगळ्यात कमी मतदान झालंय। बारामती तालुक्यामध्ये काल केवळ 54% मतदान झालं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 69% अधिकचं मतदान झालंय। यामध्ये वेल्हे तालुक्यामध्ये सर्वाधिक 79% मतदान झालं। अजितदादांच्या निधनामुळे बारामतीमध्ये कमी मतदान झालंय अशी चर्चा या ठिकाणी रंगलेली दिसतेय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।